तो शेतकऱ्यांनी कुठेतरी बाईट दिली, त्याची गरिबी होती, त्याच्यावर काहीतरी कर्ज होतं, 15-20 लाखाचं कर्ज होतं आणि त्याला फॉर्च्युनर मिळाले. बघा, शेतकऱ्याला मजबूत करणारा हा बैलगाडा शर्यत ही देखील एक अभूतपूर्व शर्यत होती. एकनाथ शिंदेने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आणि म्हणून या ठिकाणी अनेक निर्णय आपण घेतले, अनेक निर्णय घेतले. लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% माझ्या लाडक्या बहिणींना सवलत, मुलींचं उच्च शिक्षण 100% सरकारने मोफत केलं पाहिजे. हा निर्णय देखील तुमच्या एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत झाला. एका मुलीने आत्महत्या केली, ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती, 50% सरकार फी भरत होतं, 50% पालकाने भरायचे होते. पण त्या मुलीला शंका आली की पालकाकडे पैसे भरण्याची ऐपत नाही, माझा बाप आत्महत्या करू शकतो, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी ती बातमी बघितल्यानंतर मला जीव माझा कासावीस झाला. हे मनामध्ये काहूर उठलं. आपलं सरकार, आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार, मग जर सरकारमध्ये शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील, या सरकारचा उपयोग काय? मी लगेच फोन उचलला, उच्च शिक्षण मंत्री आहे चंद्रकांत पाटील यांना फोन केला. मी म्हणालो, आपल्या राज्यात मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर आपल्या राज्याचा सत्तेचा उपयोग, येत्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणा आणि 50%च्या ऐवजी 100% फीस सरकारने भरायला पाहिजे असा निर्णय आम्ही घेतला. किती निर्णय सांगणार, किती निर्णय सांगणार. उद्योगाचे निर्णय, शेतकऱ्यांचे शेतकरी सन्मान योजना, 32,000 कोटीचं पॅकेज देवेंद्रजी आम्ही निर्णय घेतला. 32,000 कोटीचं पॅकेज शेतकऱ्याच्या खात्यात. आता काही लोक येऊन इकडे बांधावर म्हणतात, हे दगाबाज सरकार आहे, याचा पंचनामा करा. अरे दगाबाज कोण, बेईमान कोण, हे जनतेने ठरवलं, म्हणून तर तुमची ही अवस्था झाली. घरकाना घाटका आले तुम्ही, 60 वरून 53, 56 वरून 20 वर आले. आणि तरी सुद्धा आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे की का होतंय. भास्करराव आंबेडकर सारखे पदाधिकारी का शिवसेनेबरोबर जात आहेत, बाळासाहेबांच्या विचाराबरोबर का जात आहेत, याचा विचार करा. बाळासाहेबांचे विचार तुम्ही पायदळी तुडवले आणि म्हणून हे सर्व लोक आज सोबत येतात. मला अभिमान आहे, मला गर्व आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता याच्यावर 50-50 आमदार विश्वास ठेवतात आणि सरकार सत्तेवर पाणी सोडून जातो. आम्ही कुणाची सत्ता घेऊन नाही गेलो. आम्ही मंत्रीपद सोडून दिली, सत्ता सोडून दिली आणि आम्ही गेलो. सरकार आम्ही पाडलं, आम्ही नाही, तुमच्या कर्माने तुम्ही पडला. तुम्ही बाळासाहेबांचे विचार जिथं सोडले तिथं सगळं संपलं. आणि म्हणून आम्हाला तर सत्ता कोणी सोडतं का? एक सरपंच देखील सत्ता सोडत नाही, पण मंत्रीपद सोडून आम्ही गेलो. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला स्वीकारलं. आज लाखो लोक काय येत आहेत, हजारो पदाधिकारी काय येत आहेत, कारण दिलेला शब्द पाळणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे. हा गरिबीतून आलेला एकनाथ शिंदे आहे, हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे, एकदा शब्द द्या, देताना दान 100 वेळा विचार करा. तोच मी मंत्र पाळला है. एक तो मैं कमिटमेंट करत नहीं, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. असा माझा स्वभाव आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये शब्द पाळणं हे महत्वाचं असतं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय, अर्जुनरावांनी सांगितलंय, इकडच्या नगरपालिका, जिल्हा परिषदा, महापालिका
या सगळ्यावर भगवा फडकवायचा चंग बांधलेला आहे, संकल्प केलेला आहे. आता भास्करराव आंबेकर तुमच्या सोबत आलेले आहेत. आता गनिमी कावा तुमचा होता, आता तुम्हाला ओपनली काम करायची मुभा आहे. आणि म्हणून भास्करराव सारखे अनुभवी कार्यकर्ते पदाधिकारी हे सगळे त्यांच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी ताकदीचे आहेत. आणि यांना सर्वसामान्य किती वेळा तुम्ही फसवणार. भास्कररावांनी सांगितलं की काय काय झालं त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये. हा एकनाथ शिंदेने देखील शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री होताना अनेक खंडे टोपे पाहिलेले आहेत, अनेक चढ उतार पाहिलेत, अनेक दुःख भोगले आहेत, अनेक संघर्ष केलेत. असा साधा सोपा मार्ग नाही. आणि म्हणून भास्करराव तुम्ही एकनाथ शिंदे सोबत आलेला आहात. हा पक्ष मालक आणि नोकराचा नाही, हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. या कार्यकर्त्यांचाच सन्मान करणारा पक्ष आहे. या पक्षात काम करेल तो पुढे जाईल, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे. त्यामुळे तुमच्यासारखे कार्यकर्ते पदाधिकारी अर्जुनराव व्यासपीठावरचे सर्व लोक जे आहेत हे माझं वैभव आहे, ही माझी संपत्ती आहे. आणि समोर बसलेलं ऐश्वर्य आहे, हे याला नशीब लागतं. एक इथे एक छोटा मुलगा होता, तो वरून मला हात करत होता. तेव्हा आला, हात करत होता आणि नमस्कार पण करत होता. बोले एवढा छोटा मुलगा, काय माहित त्याला कोण आहे एकनाथ शिंदे काय. मगाशी अशी मोठी छोटी मुलं. आता मगाशी अर्जुनचा नातू मला व्हिडिओ कॉलवर बोलत होता. ही लहान लहान मुलं एकनाथ शिंदेला टीव्हीवर बघतात आणि ओळखतात आणि घरात आई वडिलांना आजोबांना सगळ्यांना सांगतात एकनाथ शिंदे. आणि गाण्यावर म्हणतो डान्स करतो तो. आणि म्हणून मला तो सांगत होता मला भेटायला या. त्याला किती बघा विश्वास की मी बोले तू ये मला भेटायला. बरोबर येतो. म्हणजे हा विश्वास. हा सर्व मी मुख्यमंत्री असताना अनेक ज्येष्ठ महिला अतिशय वयस्कर लोक पण मुंबईला यायचे. त्यांना विश्वास होता की इथं गेल्यानंतर एकनाथ शिंदे भेटणार. हा विश्वास होता, हा विश्वास मोठा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या जालन्यामध्ये काय काय करायचं तुम्हाला. जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा जो विषय आहे शेतकऱ्यांचा, त्या बाबतीमध्ये देखील मी स्वतः लक्ष घातलेला. शेतकऱ्यांबरोबर अन्याय होणार नाही हा विश्वास आपल्याला देतो. महात्मा फुले मार्केटचा विषय काय विषय तो पाडलंय ते बांधायचं आहे ना. आपण बांधायचं काम करतो, पाडायचं नाही. आणि म्हणून ते आपण करू. या ठिकाणी रस्त्यांचा विषय असेल, नगर विकास विभागाच्या माध्यमातून पाण्याचा विषय असेल, पाण्याचा आपण पैसे दिलेले आहेत. आणखी काय लागतील तेही देऊ. जालन्यातल्या लोकांना दररोज पाणी मिळालं पाहिजे, दररोज पाणी मिळालं पाहिजे. काय त्यांनी पाप केलं, बैठक लावू. आणि त्याचबरोबर सिडकोचा विषय काय, सिडकोचा आता मगाशी येताना भूसंपादनाचा विषय आहे, तो मार्गी आपण लावू. त्याचबरोबर PR कार्ड देण्याचा निर्णय देखील